कृष्णात या बैठकीतून काय नेमकं घडलं या बैठकीमध्ये आणि आता न्यायालयामधल्या निकालावर इथून पुढे या सगळ्या संपाचं भवितव्य अवलंबून असेल। मात्र कामगारांची त्यांच्या नेत्यांची काय भूमिका आजच्या त्यांच्या एकूण देहबोलीवरून लक्षात येते। काल मुंबई उच्च न्यायालयानं सांगितल्यानुसार ही बैठक मंत्रालयामध्ये आज 11 वाजता पार पडली। त्यामध्ये चर्चेच्या 2 फेरी संपन्न झाल्या। पहिल्या फेरीमध्ये सुरुवातीला कामगार संघटनांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं उच्च स्तरीय समितीकडून। त्यानंतर पुन्हा जे मुंबई महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा दोन्ही पार्टींना समोरासमोर बसवून कशा प्रकारे तोडगा काढण्यात येईल याविषयी थोडी चर्चा झाली। यावेळी कुठल्याही प्रकारचा ठोस तोडगा निघाला नाही, कारण ज्यावेळी शशांकराव बैठकीतून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी सांगितलं की जो काही निर्णय आहे तो आता हायकोर्टच घेईल आणि हायकोर्टाचा जो काही आदेश असेल तो आम्हाला मान्य आहे। त्यामुळे दुपारी 3 वाजता ज्यावेळी राज्य सरकार आपलं जे उच्चस्तरीय समितीचा जो निर्णय आहे तो हायकोर्टासमोर मांडेल आणि हायकोर्ट काय या संपासंदर्भात निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल हायकोर्टामध्ये दोन्ही बाजूंनी आपापलं म्हणणं मांडलं होतं। राज्य सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं आणि त्याचबरोबर बेस्टनं सांगितलं होतं की हा संप कसा बेकायदेशीर आहे, आम्ही चर्चेसाठी त्यांना वारंवार बोलवतोय आणि हा संप तात्काळ त्यांना मागे घेण्याचे आदेश हायकोर्टाने द्यावेत अशा प्रकारे म्हणणं त्यांनी मांडलं होतं। तर दुसरीकडून कामगार संघटनांनी देखील आपली बाजू जी आहे ती भक्कमपणे मांडली होती। त्यामुळे एकंदरीतच जो प्रश्न आहे तो आर्थिक बाबीचा आहे, कारण यासाठी उपलब्ध करून देणारा पैसा कुठून आणायचा हा महत्त्वाचा आहे। कारण जवळपास ह्या मागण्या मान्य केल्या तर 540 कोटी रुपयांचा बोजा बेस्टवर पडणार आहे आणि तो पैसा कुठून उपलब्ध करायचा हा प्रामुख्याने प्रश्न असल्यानं त्यामधून तोडगा कसा काढता येईल या दृष्टिकोनातून आज उच्चस्तरीय समितीमध्ये बैठक झाली आणि त्याचा निर्णय जो आहे तो बंद लकोट्यात आज हायकोर्टात सादर केला जाईल। धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीबद्दल।